होणारी मतमोजणी जी आहे ते नागपूर खंडपीठानं सांगितलं की ती 21 डिसेंबरला एकत्रित घेण्यात येईल. तर सुरुवातीपासूनच आयोगाचं जे कारभार आहे त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आणि पुन्हा आता कोर्टानं हस्तक्षेप करावा लागला आहे. आपण कशा पद्धतीने बघताय सगळ्याकडं उमेदवारांमध्ये किती धाकधूक वाढली आहे सगळ्यांना? नाही, बेसिकली काय झालं आहे, माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिला तो निर्णय निवडणूक आयोगाचा जो गलथान कारभार आहे मागच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने, मागे त्यांनी उमेदवार नॉमिनेशनच्या अनुषंगाने तो घोळ घातला. पुन्हा ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज ज्यांचे चॅलेंज झाले, कोर्टात गेले, त्यांच्या माननीय न्यायालयाकडून एखादा निर्णय यायच्या अगोदरच त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण झाली. म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय तेच लक्षात येत नाही. आणि अशा पद्धतीने मी माननीय उच्च न्यायालयाचा आदर करतो, परंतु आज 2 डिसेंबरला मतदान होतं आहे, 3 डिसेंबरला मतमोजणी आहे आणि त्याचा निकाल जर 21 डिसेंबरला लागत असेल तर पुढचे 18 दिवस मी कार्यकर्ता आहे, मला माहिती आहे किती मोठं टेन्शन उमेदवारांच्या डोक्यावर आहे की मी निवडून येणार की का नाही येणार. एक धाकधूक, प्रचंड अस्वस्थता, प्रचंड धाकधूक. कारण या 264 नगरपालिकेमध्ये हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांनी आपापल्या निवडणुकीसाठी 6-6 महिने वर्ष तयारी केली आणि 1 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जर त्यांचा निवडणूक निकाल हा 1 महिन्याने येत असेल आणि बिकॉज ऑफ ओनली की इलेक्शन कमिशनच्या गलथान गोंधळामुळे माननीय कोर्टाला ही गोंधळाची परिस्थिती, त्यांचा गलथान कारभार बघून अशा पद्धतीने निर्णय घ्यावा लागला आणि त्याचे परिणाम हे उमेदवारांना, सर्वपक्षीय उमेदवारांना भोगावे लागणार आहेत. हे अतिशय मला वाटतं याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला वेगळ्या पद्धतीची समज दिली पाहिजे आणि एक लाईन ऑफ ॲक्शन त्यांना दिली पाहिजे की ह्या पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे. या पुढच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या निवडणुकांमध्ये असा गोंधळ होऊ नये आणि त्या उमेदवारांना पुन्हा असा फटका बसू नये, एवढीच या मागची आमची भावना आहे. विरोधक कायम ईव्हीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित होता. दुसरीकडे आचारसंहिता जी आहे ती देखील आता 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर जाईल, कारण जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू राहते. या सगळ्यामुळे विकास कामं देखील थांबतील. आपण सगळ्या नाही, काय झालेलं आहे, आता 21 दिवस हा जो निर्णय लांबलेला आहे, तसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जर निवडणूक आचारसंहिता 21 दिवस लांबली तर आता जे नागपूरला हिवाळी अधिवेशन होणार आहे त्याच्यावर परिणाम होणार. पुन्हा कॅबिनेटमध्ये लोकांच्या हिताचे निर्णय घेता येणार नाहीत तुम्हाला आचारसंहिता असल्यामुळे. शेवटी ग्रामीण भागाच्या विकासावर याचा कुठेतरी थेट परिणाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आम्ही विरोधक म्हणून त्याबद्दल हे नाही काय, परंतु EVM आता ह्या पुढचे 20-21 दिवस सांभाळणं आणि त्याच्या सेफ्टी अँड सिक्युरिटीच्या बद्दलची सगळ्यांमध्ये असलेली साशंकता, म्हणजे सगळ्यांमध्ये असलेला एक वेगळ्या पद्धतीची अनामिक भीती, म्हणजे उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी किती वेळ त्या EVMचं जे काही गोडाऊन असेल त्याच्या बाहेर पहारा द्यायचा, या सगळ्या गोष्टींना पण एक मर्यादा आहेत की नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांनी देखील गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि निवडणूक आयोगावर निश्चितपणाने त्यांना काहीतरी बंधनं घातलीच पाहिजेत राज्य सरकारने आणि एवढ्या टाईम बाउंड पिरियडमध्ये हे अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री देखील बोलताना बोलले की निवडणूक आयोगाने कोणाच्या सल्ल्यानुसार हे केलं. म्हणजे जेव्हा राज्य सरकारमधले माननीय मुख्यमंत्री खुद्द निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल अनभिज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या कारभाराविषयीची नाराजी वाटते, आम्हाला चिंता वाटते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि उमेदवारांची आणि सगळ्या राजकीय पक्षांची होणारी हेळसांड, त्यांना असलेले हे मानसिक, आर्थिक आणि हे जे बर्डन आहे किंवा जे टेन्शन आहे हे कुठेतरी कमीच झालं पाहिजे आणि हे होता कामा नये, याची खबरदारी यापुढच्या काळामध्ये घ्यावी लागेल. आता माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काय निकाल दिला आहे ती जजमेंट आपल्याला बघावी लागेल. त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांना अनुसरून माननीय उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर निश्चितपणाने बोलता येणार नाही. परंतु वरवर जे दिसते ते असं आहे की निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे निवडणूक आयोगामध्ये आणि राज्य सरकारमध्ये कोऑर्डिनेशन नसल्यामुळे
हा जो गोंधळ झालेला आहे किंवा आता उमेदवारांना जे मानसिक टेन्शन होणार आहे सर्वच पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पण होणार आहे आणि आमच्या पक्षाच्या उमेदवारांना पण होणार आहे, हे कुठेतरी निश्चितपणाने थांबलं पाहिजे आणि ह्याचा दूरगामी परिणाम हा यापुढच्या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत पंचायत समितीच्या निवडणुकांवर होता कामा नये याची खबरदारी निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार इतर राजकीय पक्षाच्या प्रमुखांना विश्वासात घेतल्यानंतर ती खबरदारीची उपाययोजना करणं आवश्यक आहे.